आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. बंटी सतेज पाटील आपल्यासोबत आपण यांची बातचीत करणार आहोत. विरोधक म्हणून भूमिका काय असणार? नाही, आज अवकाळी पावसाचा पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. सरकारनं 7/12 कोरा करतो म्हणून सांगितलं होतं, ती फसवी कर्जमाफी या ठिकाणी. कांद्याचे भाव पडलेले आहेत. महागाईमुळं मध्यमवर्गीय प्रचंड आर्थिक अडचणीत आलेला आहे. हे सगळे मुद्दे आम्ही या अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न करू. MPSCच्या परीक्षा असतील, बेरोजगारी, वाढलेली बेरोजगारी असेल, किंवा मोठ्या प्रमाणात पुणे मुंबईमध्ये पर्यावरणाची कत्तल, म्हणजे झाडं तोडून पर्यावरणाची जी कत्तल केली जाते, या सगळ्या भूमिका आम्ही सरकारपुढं मांडायचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. जे चुकीचं धोरण आहे ते सरकारचं जे चाललेलं आहे त्याचा पर्दाफाश करण्याचा आमचा प्रयत्न असणार. आपण पाहतोय की ऑपरेशन टायगर यशस्वी झालेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये 6 खासदार, जे ठाकरेंचे 6 बंडखोर खासदार होते, ते आज प्रवेश करणार आहेत, पत्रकार परिषद घेणार आहे आणि ऑफिशियल पत्र देणार आहेत, अशी माहिती मिळते. कसं पाहता याकडे? नाही, मला वाटते दिल्लीनं शिंदे गटाला मला वाटते ताकद द्यायची निर्णय घेतलेला आहे आणि भाजपला इथल्या अंतर्गत भाजप नेतृत्वाला देण्यासाठी मला वाटते त्यांची ताकद वाढली पाहिजे. यासाठी शेवटी वरून आशीर्वाद असल्याशिवाय हे खासदार या ठिकाणी जाणार नाही आणि मला वाटते भाजपनं त्यांना काहीतरी प्रोटेक्शन दिलेलं आहे म्हणूनच ते जात आहेत. नक्कीच. पण एक महत्त्वाचा प्रश्न असा पण आपण पाहतो, नाशिकचा वेगळा निकाल लागलेला आहे. गोकुळ गीते जे भाजपचे उमेदवार होते ते जिंकलेले आहेत. त्यांना उमेदवारीच नव्हती, मात्र तरी पण ते लढले आणि जिंकले. शिवसेनेला फटका बसला नरेंद्र दराडेंचा. जळगावमध्ये शिंदे गटांच्या उमेदवारांना 0 मतं पडलेले आहेत. नाशिकमध्ये मात्र भावकीचा वाद आणि शिंदे गटाची सरसी होऊ नये या दृष्टीनं झालेले प्रयत्न भाजपचे यशस्वी झाले. पण नागपुरात पण आपण पाहतोय की 100 मतं जी आहेत काँग्रेसची ती फुटलेली आहेत. नाही, मी म्हटलं तसं पैशाचा महापौर या निवडणुकीमध्ये झाला. सातारा सांगलीमध्ये आम्हाला जास्त मतं पडली महायुतीची, परंतु जिथं जिथं आमची मतं फोडण्याचा प्रयत्न केला तिथं पैशाचा प्रचंड प्रमाणात वापर केलेला या ठिकाणी दिसून येतो. सातारा सांगलीचे जे खासदार आहेत विशाल पाटील, ते सुद्धा आता शिंदेच्या मागावर आहेत, अशी पण माहिती समोर येते सूत्रांनी. ही चुकीची माहिती आहे. ते काँग्रेस बरोबर आहेत, काँग्रेसला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे ते कुठेही काँग्रेस पक्ष सोडून या ठिकाणी जाणार नाहीत. कालच त्यांनी विश्वजित कदम आणि दोघांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात मोठा मोर्चा काढलेला आहे. त्यामुळे कारण नसताना गैरसमज पसरवणं चुकीचं आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून भास्करराव जाधव यांची वर्णी लागावी अशा आशयाचं पत्र मिलिंद नार्वेकर देत आहेत. यानंतर भास्कर जाधवच म्हणतायत की कोण मिलिंद नार्वेकर, अशा पद्धतीचा व्हिडिओ पण व्हायरल होतो. नाही, मला माहीत नाही. मी व्हिडिओ बघून त्याच्यावर प्रतिक्रिया देणं संयुक्त. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.